आपण तरुण वयामध्येच जर चांगला कॅल्शियमचा आहार घेतला तर ती एक उत्तम गुंतवणूक असते आपल्या उतार वयासाठी. ती कशी? तर जर समजा तरुण वयामध्ये आपण योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर तीच गुंतवणूक आपल्याला उतार वयामध्ये चरितार्थासाठी वापरता येते. तसंच काहीचं कॅल्शियमच्या बाबतीत सुद्धा घडतं. हाडांची एक मोठी भूमिका असते आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम साठवण्यासाठी. आणि जर आपण चांगला आहारविहार करत असू आणि चांगलं कॅल्शियमयुक्त आहार आपण घेत असू तर हेच कॅल्शियम आपल्या हाडांच्यामध्ये साठून राहतं. ह्याच्यातून आपल्या हाडांची गरज तर चांगली भागते, त्यांचं आरोग्य तर चांगलं राहतंच, पण त्यासोबतच उतार वयामध्ये इतर कामांच्यासाठी ज्यावेळेला आपल्याला कॅल्शियमची गरज पडते त्यावेळेला ह्याच हाडांच्या मधलं कॅल्शियम थोडं थोडं वापरलं जातं. पण जर समजा आपण आपल्या हाडांच्यामध्ये योग्य प्रकारे कॅल्शियम आपल्या आहारातून साठवलंच नसेल तर मात्र उतार वयामध्ये इतर सगळ्या शरीरातल्या क्रियांना लागणारे जे कॅल्शियम आहे त्या हाडांच्याकडून जेवढं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त काढून वापरलं जातं आणि मग ह्याच्यातून हाडांची झीज चालू होते. मग हाडांचं दुखणं, सांध्यांचं दुखणं, सांध्यांच्यामध्ये कटकट आवाज येणं, त्याचबरोबर आपल्या स्नायूंच्यामध्ये गोळे येणं, अस्वस्थपणा वाटणं, वारंवार थकवा जाणवणं ही अनेक कॅल्शियम कमी झाल्यामुळे दिसणारी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात.